तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन उद्योगाच्या शोधामध्ये आलेलो आहे जुन्नर नारायणगाव येथे. तर या ठिकाणी दिवाणी फूड्स एक असा नावाजलेला ब्रँड आहे नारायणगाव जुन्नर येथे. इथं जे दिवाणी साहेब आहे ते आपल्या क्लार्निगोच्या मशीन मध्ये त्याच्यावर आटा बनवून त्यानंतर खाकरा प्रोडक्शन करून ते मार्केटमध्ये सेल करतात. इथं आपण एक छोटं स्मॉल इंडस्ट्री म्हणजे खाकऱ्याची इंडस्ट्री इथं आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो इथं. तर इथं प्युअर हायजेनिक आणि चांगली क्वालिटीचे खाकरा कसे गिराईकांना मिळू शकेल त्यांना खूप खूप धन्यवाद की एवढं चांगलं मशीन काढलं. आणि आतापर्यंत या मशीननी कुठलाही त्रास दिला नाही. 1 वर्ष होऊन गेलं. आतापर्यंत 0 मेंटेनन्स, काही याला प्रॉब्लेम सुद्धा येत नाही आणि चांगली क्वालिटी काढतो. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन उद्योगाच्या शोधामध्ये आलेलो आहे जुन्नर नारायणगाव येथे. तर या ठिकाणी दिवाणी फूड्स एक असा नावाजलेला ब्रँड आहे नारायणगाव जुन्नर येथे. इथं जे दिवाणी साहेब आहे ते आपल्या क्लार्निगोच्या मशीन मध्ये त्याच्यावर आटा बनवून त्यानंतर खाकरा प्रोडक्शन करून ते मार्केटमध्ये सेल करतात. त्यांचा हा जो ब्रँड आहे हा जवळजवळ पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये हा पूर्णपैकी पसरलेला आहे. खूप नावाजलेला ब्रँड आहे. तर आज तुम्हाला आज त्या व्हिडिओ बद्दल, त्यांचा व्यवसाय आणि आपल्या मशीननी त्यांचा काय फायदा झाला, त्या मशीन वापरून त्यांचे काय बदल केला, ते आपण आज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर या व्हिडिओमध्ये नक्की बघा की आम्ही हा व्यवसाय ते साहेब कसे करते आणि त्या प्रोडक्शनची काय व्हॅल्यू आहे, त्याचं काय मार्केट आहे, आज सर्व तुम्हाला सांगणार आहे. तर या बघूयात आपण ते कसा व्यवसाय करतात. साहेब नमस्कार. 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 तर आज जरा परिचय तुमचा आमच्या प्रेक्षकांपर्यंत जरा पोहोचवा. नमस्कार साहेब, मी दिवाणी फूड्स वडगाव कांदळी, पुणे जिल्ह्यामध्ये एक स्मॉल लघु उद्योग. इथं सर्व प्रकारचे इथं इंडस्ट्री एरिया आहे, मोठा स्मॉल इंडस्ट्री आहे. इथं बरेच टाईपचे फूड इंडस्ट्री इथं आहे. इथं आपण एक छोटं स्मॉल इंडस्ट्री म्हणजे खाकऱ्याची इंडस्ट्री इथं आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो इथं. तर इथं प्युअर हायजेनिक आणि चांगली क्वालिटीचे खाकरा कसे गिराईकांना मिळू शकेल त्यासाठी आपण प्रयत्न चालू आहे इथं. की आतापर्यंत मार्केटमध्ये जे मिळणारे खाकरे आणि आपल्या इथं जे मिळतात ते खाकऱ्यामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी भाऊ इथं आलेले आहे. ते आमचं टोटल इथं मॅन्युफॅक्चरिंग कशी होती, कुठल्या पद्धतीने होती, कुठल्या हायजेनिक पद्धतीने होती, ते तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर या इथं तुम्हाला मी माझे टोटल कसे कुठल्या प्रकारे हायजेनिक आणि कुठल्या प्रकारे मी मॅन्युफॅक्चरिंग करतो इथं खाकरा, ते तुम्हाला दाखवतो. सर, सर्वप्रथम आपण आपले कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत ते सगळे जाणून घेऊयात. ते झाल्यानंतर आपलं प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कशी होती ते पण तुम्ही त्याच्यामध्ये दाखवा. सर्वात पहिल्यांदा आपण त्यांचे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत ते बघूयात. जनरली हे प्लेन खाकरापासून असे या टाईपचे सर्व प्लेन खाकरा आहे. हा कोणता आहे सर? हा चीज खाकरा आहे. नंतर हा शेजवान खाकरा आहे. नंतर हा टोमॅटो खाकरा, टोमॅटो फ्लेवर्स आहे त्यांना. नंतर हे मसाला खाकरा, हा जिरा खाकरा, हा पेरी खाकरा आहे, पेरी पेरी. हे मंचुरियन खाकरा आणि हे मेथी खाकरा. आता हे जे सर्व जे व्हरायटी तुम्हाला मी दाखवली हे वयस्कर लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप टेस्टी आहे. आता जे टोटल जे जसे हे टोमॅटो आहे, ते पेरी पेरी आहे, नंतर शेजवान आहे, चीज आहे, हे लहान मुलांसाठी खूप एकदम हायजेनिक आहे. आणि लहान मुलांना सुद्धा तुम्ही ते डायरेक्ट देऊ शकता त्याच्यामुळं. आणि प्युअर हायजेनिक असल्यामुळं आणि त्याच्यामुळं कुठल्या पेशंट लोकांना सुद्धा तुम्ही दिले तरी ते चालू शकतात, एवढे हायजेनिक आहे. तर त्या हिशोबाने आपण सगळ्यात चांगले कस्टमरला कसे म्हणजे आपले प्रोडक्ट देऊ शकतो ते आम्ही प्रयत्न करतो इथं. आणि मार्केटमध्ये सुद्धा चांगले जातात ते माल. बरेच आउटलेटमध्ये सुद्धा आमचा माल विकला जातोय. तिथं सुद्धा त्यांना दुकानदारांना सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यामुळे, कारण प्युअर हायजेनिक असल्यामुळे. तर हे तुम्हाला याच्याबद्दल काय तुम्हाला साहेब, हा प्रोडक्शन जे होतं ते पूर्णपैकी आपल्याच फॅक्टरीमध्ये होतं? हो, इथं सर्व टोटल आपले इथंच बनवले जातात हे. आणि टोटल प्युअर हायजेनिक. इथं कुठलाही पदार्थ बाहेरून आणला म्हणजे मार्केटमधून पीठ सुद्धा आम्ही स्वतः इथं लाईव्ह दळतो, म्हणजे तिथं ग्राइंडिंग करतो. तयार पीठ सुद्धा वापरलं जात नाही. प्युअर क्वालिटी पीठ, क्वालिटी तेल, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही याच्यात वापरणारा मसाला सुद्धा प्युअर वापरला जातो. पूर्णपैकी हायजेनिक प्युअर हायजेनिक असल्यामुळं. बाकी तुम्ही लॅब टेस्ट वगैरे टोटल पूर्ण लॅब टेस्ट केलेली आहे. त्याची पाठीमागं टोटल माहिती सुद्धा आम्ही पूर्ण दिलेली आहे. त्याच्यात सुद्धा फरक नाही. पूर्ण सगळे जे पाठीमागं प्युअर नॉर्मच्या हिसाबाने, फसाईच्या नॉर्मच्या हिसाबाने सर्व आम्ही बसवण्याची कोशिश केलेली आहे याच्यामध्ये.
तर साहेब आता आपण जाणून घेऊयात की तुम्ही क्लार्निगोची मशीन घेऊन तुमच्या प्रोडक्शन मध्ये काय बदल झाला, तर तुम्ही त्या मशीन मधनं काय काय त्याच्यामधनं प्रोडक्शन करता आणि तुमचं प्रोडक्शन तुम्ही कसं करताय हे पण जाणून घ्या. तर मशीन कशी हा. पहिलं तर हे क्लेरिनिगो मशीन यांचे मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढं चांगलं मशीन काढून मार्केटमध्ये आणलं. याच्यामुळं काय होतं की लाईव्ह गहू म्हणजे चांगल्या प्रकारचे गहू आम्ही तिथं कस्टमरला म्हणजे पीठ काढून देण्याचा प्रयत्न करतो. याच्यामुळं काय होतं की कुठल्याही पिठामध्ये भेसळ किंवा काय अशी वस्तू कुठली केली जात नाही आणि मार्केटमध्ये होत असेल तर माहीत नाही. पण बरोबर. आपण लोकांना चांगलं कसं दळून पीठ काढून आपण डायरेक्टली देऊ शकतो आणि ही कंपनीचं जे क्वालिटी पण एवढं एकदम पीठ पण चांगलं निघतं की जेणेकरून कस्टमरला एंड कस्टमरला चांगला आम्ही म्हणजे पदार्थ देऊ शकतोय. तर पहिले तर खूप खूप धन्यवाद यांचे मालक क्लिनिक, त्यांना खूप खूप धन्यवाद की एवढं चांगलं मशीन काढलं आणि आतापर्यंत या मशीननी कुठलाही त्रास दिला नाही. 1 वर्ष होऊन गेलं आतापर्यंत, 0 मेंटेनन्स, काही याला प्रॉब्लेम सुद्धा येत नाही आणि चांगली क्वालिटी काढतं. तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांना. साहेब आम्ही पण लोकांपर्यंत सांगतोच की आमचं मशीन पूर्णपैकी हायजेनिक आहे, त्यामध्ये काय मिक्सिंग वगैरे चान्सेस नाहीये. हा. तुम्ही पण सांगा की ह्या मशीनचं हायजेनिक किती पर्सेंटेज तुम्ही मान्य 10 आउट ऑफ 10 किती रेटिंग देता? नाही 10+10च रेटिंग मध्ये 10+10+च आहे. काही कुठलाही त्रास नाही आणि चांगलं याच्यामध्ये फिट पण निघतं आणि कुठलाही काही मेंटेनन्स किंवा काय आलं तर लगेच 1 मिनिटामध्ये त्याची मला त्याची पूर्ण रिपेअरिंगची माहिती मिळू शकते आणि ऑन द स्पॉट काम थांबत नाही. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे यांचा इथं. तुम्ही ह्या मशीन मध्ये काय काय प्रोडक्शन करताय आता? नाही आता सध्या आम्ही इथं गहूच दळतो इथं. गव्हाचं पीठच बनवतो इथं, कारण आम्हाला रोज कमीत कमी एवढे 100-150 किलो आम्ही गहू दळतो इथं. त्याच्यामुळे क्वालिटी खूप त्याची चांगली आहे आणि आतापर्यंत कुठलाही मशीनने त्रास दिलेला नाही. बाकी मशीनला तुम्हाला सर्व्हिस लेटर काय अडचण आली, तुम्हाला गायडन्स भेटलेला आहे हो proper? नाही, प्युअर एकदम चांगला गाईडन्स मिळते. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. ऑन द स्पॉट त्याच्यावरती म्हणजे वेळ किंवा टाइम जातच नाही. त्याच्यामुळे आमचं नुकसान पण होत नाही. Okay. तर बाकीचं साहेब तुमचं प्रोडक्शन हो जरूर या बापा. आता साहेब तिथून आम्ही गहू दळल्यानंतर आम्ही टोटल इथं गहू आमच्या इथं हे टोटल याच्यावरती आटा बनवला जातो पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर मध्ये, जसे ज्या टाईपचा आमचं खाकऱ्याचा फ्लेवर असेल त्या हिशोबाने इथं आटा बनवला जातो इथं आणि त्याच्यामुळे ते क्वालिटी आणि इथं क्वालिटी सुद्धा चांगली वापरली जाते. टोटल पदार्थ सगळे टोटल इथं हे आमच्या इथं टोटल रेसिपी तयार होती सगळं पूर्ण एकदम व्यवस्थित सगळी, कुठं काहीच नाही. तुम्हाला पुढे बघा तुम्हाला कचरा सुद्धा दिसणार नाही. हा आणि हे सुद्धा बघा तेल सुद्धा चांगल्या कंपनीचं सुद्धा आम्हाला वापरतो आम्ही, म्हणजे थोडक्यात सुद्धा सगळे ब्रँडेड तेल वापरतो आम्ही सगळं. त्याच्यामुळे तो सुद्धा नाहीये काही, म्हणजे आपल्या पदार्थ खाल्ल्यामुळं त्यामुळे कोणाला काही त्रास सुद्धा होत नाही. टोटल पाणी सुद्धा टोटल आरोचं वापरतो आम्ही. टोटल आरोनी पाणी गेलं जातं पूर्ण सुद्धा. हे टोटल आम्ही तयार झालेलं पीठ टोटल इथं साठवणूक करतो इथं पिठामध्ये. इथं हे आमचं क्लिनिंगो मधून दळून आलेलं पीठ आहे हे इथं तयार झाल्यानंतर आमचं हे पीठ आहे हे टोटल आमच्या इथं या मशीनवरती आम्ही टाकतो. हे टाकल्यानंतर इथं एक पीठ टाकलं जातं याच्यामध्ये पूर्ण तयार झाल्यानंतर. हे तयार झाल्यानंतर इथं टोटल त्याचं सगळी टोटल सर्व पुढं प्रोसेस होती. त्याचे डव बनवतात छोटे छोटे डव. तयार झाल्यानंतर छोटे डव होतं, नंतर त्या हिशोबाने जसे शेप असतील त्या हिशोबाने आम्ही त्या खाकऱ्याचे शेप दिले जातात. ते तिथं आम्हाला तुम्ही मोबाईल खाकरा, गोल खाकरा, कॉईन खाकरा, भाकरी सर्व इथं बनली जाते टोटल इथं. हा नंतर इथं प्रोसेस होऊन टोटल इथं टेम्परेचरनी प्रोसेस होती इथं सर्व. हे प्रोसेस झाल्यानंतर इथं पुढं आता इथं 25% भाजून निघतो खाकरा. 25% भाजून निघाल्यानंतर या रोस्टेड मशीन मध्ये हे टोटल टेम्परेचरमुळे आम्हाला आपलं जसं जेवढं टेम्परेचर लागेल किंवा त्याच्यावरती पूर्ण व्यवस्थित प्युअर हायजेनिक इथं भाजलं जातं आणि इथं टोटल भाजल्यानंतर इथं टोटल प्रोडक्ट निघतं इथं सर्व. हे टोटल प्रोडक्ट निघतं सर्व इथं. प्रोडक्ट निघाल्यानंतर ज्यानंतर फ्लेवर वाईज आम्ही त्याला कस्टमाइज करतो सर्व, कुठला फ्लेवर त्या हिशोबाने. फ्लेवर निघाल्यानंतर याला टोटल वेट वरती कॅल्क्युलेट केलं जातं. जेवढ्या ग्रामचे पॅकिंग बनवायचे असेल तेवढे आम्ही पॅकिंग बनवतो इथं. टोटल पॅकिंग बनवल्यानंतर आम्ही टोटल इथं हायजेनिक हे जे टोटल पदार्थ आहे टोटल याच्यामध्ये टोटल आम्ही पॅक करतो.
याला पॅक केल्यानंतर हे टोटल याच्यावरती कॅल्क्युलेट या ए टाईट मध्ये पिशवी आहे ही सिल्वर फॉईल मध्ये. नंतर टोटल याच्यावरती वजन केलं जातं. वजन केल्यानंतर हे टोटल याच्यामध्ये हे टोटल व्हॅक्युम केलं जातं. व्हॅक्युम केल्यानंतर या टाईपचं टोटल पूर्ण पॅकिंग तयार होतं याच्यामध्ये. तर हा साहेब या प्रकारे आता इथे दिसतंय तुम्ही व्हॅक्युम सिलिंग केलेले आहे. हम्म. तर व्हॅक्युम सिलिंग केल्यानंतर आपल्या प्रोडक्टची लाईफ वाढतीच आहे. तर ही लाईफ तुमची किती वाढते जर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा? आता हे जे सिल्वर फॉईल आहे ही सिल्वर फॉईल झाल्यानंतर कमीत कमी 6 मंथ याची लाईफ आहे. एक्सपायरी याची कमीत कमी 6 महिने या पदार्थाला काही होत नाही. कारण हे सगळ्यात मेन हे की हे पूर्ण एअर टाईट आहे. याच्या आतमध्ये कुठली हवा किंवा काही राहत नाही आतमध्ये. हे पूर्ण एअर टाईट होऊन जाते कोणी साईडने. हे पूर्ण असं तुम्ही एक खाकरा तुम्ही बघितला बरोबर. ही थिकनेस एवढी पातळ आहे पण हे झाल्यानंतर हे पूर्ण एक होऊन जाते ती. एक मिनिट. हा. आणि हे जर टोटल झाल्यानंतर आम्ही टोटल इथं हे टोटल हायजेनिक आम्ही टोटल याला स्टोरेज करतो इथं वेगवेगळ्या पद्धतीने इथं डेट वाईज जशी एक्सपायरी असेल त्याची त्या हिशोबाने मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण डेट हे हा प्रत्येक कॅरेटवरती जी आपल्या मॅन्युफॅक्चरिंग डेट टाकली जाते याच्यावरती. हे डेट टाकल्यानंतर जसं कस्टमरचं रिक्वायरमेंट असतं त्या हिशोबाने असे वेगवेगळे टोटल पॅकिंग केले जातात. पाऊच सेकंड पाऊच याच्यावरती पॅकिंग होतं आणि टोटल मार्केटमध्ये हे आपली वस्तू टाकली जाते. बरोबर. सर तुम्ही सिल्वर पॅकिंग केल्यानंतर तुम्ही ह्या पॅकिंग मध्ये फिल करता. हा. त्यानंतर मग तुम्ही हे आउटर कव्हरिंग लागल्यानंतर परत एकदा पॅक करता. हो, double. डबल लेअर पॅकिंग साहेब हे आपल्या एकदम हायजेनिक असा हा खाकरा कंजप्शन साठी छोट्या मुलांसाठी वयस्कर लोकांसाठी हा लोकांपर्यंत पोहोचत येते. तर तुम्ही पण या खाकऱ्याची लवकरात लवकर टेस्ट घ्या आणि त्यांचा फीडबॅक आम्हाला कमेंटद्वारे द्या. थँक्यू.